नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि यावर्षी अधिक मास आल्यामुळं हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मास यालाच मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. तर या अधिक मासामध्ये विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जपतप आणि दानधर्म या अधिक मासामध्ये करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच श्रावण महिना ज्याप्रमाणे भगवान भोलेनाथांना समर्पित महिना असतो, त्याप्रमाणे अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित महिना आहे आणि त्यामुळे या अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष उपासना आराधना केल्यास भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा देखील प्राप्त होते. तर यंदा म्हणजे 2026 मध्ये हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना कधी सुरू होत आहे आणि कधी या महिन्याची समाप्ती आहे. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये जावयाचा मानपान केला जातो, जावयाला वाण दिलं जातं. आता त्यामागील नक्की काय कारण आहे, तसेच वाण जावयाला काय द्यावं, किती द्यावं, त्याचबरोबर या अधिक मासामध्ये 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. आता ते विशेष महत्त्व काय आहे, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात, तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर हिंदू पंचांगानुसार 2026 मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येणार आहेत आणि यामुळं हिंदू नववर्षामध्ये 12 महिन्याऐवजी 13 महिने असणार आहेत. तर अधिक मासाची सुरुवात होत आहे 17 मे 2026 रोजी आणि या अधिक मासाची समाप्ती होणार आहे 15 जून 2026 रोजी. आणि याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा ज्येष्ठ महिना, तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. तर हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत, ते एका जागी थांबून राहतात. त्याचबरोबर पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या अधिक मासाची निर्मिती झाली होती तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नव्हता. मग काय, दुःखी कष्टी झालेला हा मलमास भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू यांचेच अवतार. अधिक मासाचे हे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी या अधिक मासाला बहाल केली आणि तेव्हापासूनच अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. आणि भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे या 12 महिन्यांपेक्षा हा अधिक मास अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी तर याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. या अधिक मासामध्ये कोणतेही शुभ कार्य जरी केलं जात नसेल तरी देखील या काळामध्ये दानधर्म, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. त्याचबरोबर अधिक मासामध्ये रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचं दान करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच हा अधिक मास हा जावयाचा लाड करण्याचा महिना देखील असतो. म्हणजेच या अधिक मासामध्ये जावयाचा मानपान देखील केला जातो. तसेच नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तर हा महिना अधिक खास असतो. तर या अधिक मासामध्ये आपल्या मुलीला आणि जावयाला आई वडील घरी बोलावून त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वानाचे भोजन केले जाते. अधिक मासामध्ये जावयाला वाण दिलं जातं, कारण हिंदू धर्मामध्ये मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो आणि म्हणूनच जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे किंवा कोणताही जो जाळीदार पदार्थ असेल तर तो 33 या आकड्याच्या स्वरूपात दिला जातो. आता देताना एक चांदीचं किंवा तांब्याचं ताट घेतलं जातं, ताम्हण घेतलं जातं. यामध्ये एक चांदीचं निरंजन प्रज्वलित केलं जातं किंवा तांब्याचं निरंजन प्रज्वलित केलं जातं. त्याचबरोबर जावयाला गंध लावून त्याला ओवाळलं जातं आणि त्यानंतर या चांदीच्या ताटामध्ये किंवा या ताम्हणामध्ये या चांदीच्या निरंजनासोबतच 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा 33 म्हैसूर पाक किंवा कोणताही जाळीदार जो पदार्थ असेल तर तो 33 या स्वरूपात आपल्या जावयाला भेट दिला जातो. त्याचबरोबर चांदीचं ताट आणि चांदीचं निरंजन दिलं जातं. जरी चांदीचं ताट नसेल तरी देखील चांदीचं निरंजन हे जावयाला भेट म्हणून दिलं जातं
किंवा चांदीचं निरंजन देणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तांब्याचं जे निरंजन असतं किंवा इतर कोणत्याही धातूचं निरंजन हे प्रज्वलित करून आपल्या जावयाला भेट म्हणून दिलं जातं। तसेच मानपान करताना जावयाला पूर्ण म्हणजे संपूर्ण पोशाख केला जातो। जावयासोबतच आपल्या मुलीचा देखील मानपान आई वडील करतात आणि मानपान करताना आई देखील मुलीला चांदीची जोडवी भेट म्हणून देते किंवा कोणतीही इतर वस्तू, जरी चांदीची जोडवी भेट देणं शक्य होत नसेल तरी देखील कोणतीही वस्तू आई आपल्या मुलीला भेट म्हणून देत असते। त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये मुलगी देखील आपल्या आईची ओटी भरते। आता ही ओटी का भरते याविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। त्याचबरोबर मुलगी देखील आईला आपल्या चांदीची जोडवी किंवा इतर कोणतीही चांदीची वस्तू भेट म्हणून देत असते किंवा ती वस्तू जरी शक्य झालं नाही तरी एखादी छानशी साडी मुलगी आईला भेट म्हणून देत असते। त्याचप्रमाणे आई देखील आपल्या मुलीला या अधिक मासामध्ये ही वस्तू भेट देत असते। तसेच या अधिक मासामध्ये चांदीला विशेष महत्त्व आहे, म्हणजे जावयाला जी भेट वस्तू दिली जाते तर ती चांदीचीच दिली जाते। आता त्यामागे काय कारण आहे तर माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे, म्हणजेच चांदीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि धार्मिक दृष्टिकोनातून चांदी ही अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो। हिंदू मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकरांच्या डोळ्यातून झाली आहे असं म्हटलं जातं आणि चांदीचा संबंध प्रेमाचा कारक, शुक्रधनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असं म्हटलं जातं। चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते, यासोबतच शरीरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला या चांदीच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात। तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळं जावयाला चांदीचं निरंजन हे भेट म्हणून दिलं जातं। जावयाला चांदीचं निरंजन भेट दिल्यामुळं लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचे कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला भेट देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे वाईट परिणामही कमी होतात। तर या अधिक मासामध्ये 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे। आता या 33 आकड्याला विशेष महत्त्व का आहे, त्याचबरोबर जावयाला जे वाण दिलं जातं ते देखील 33 स्वरूपामध्येच दिलं जातं। तर यामागील शास्त्रीय कारण असं आहे की अधिक मास हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर म्हणजे सुमारे 33 महिन्याच्या नंतर येतो आणि या महिन्यांसाठी म्हणूनच 33 वस्तूंचे दान केले जाते। याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा केला जातो, कारण पूर्ण महिना 30 दिवसांचा असतो आणि त्यामुळे एखादा नेम किंवा व्रत दिवसातून तुम्ही एकदा जर करणार असाल तर शेवटचे 3 दिवस ते दिवसातून 2 वेळा करून 33 हा आकडा पूर्ण करावा लागतो। तसंच 33 ही संख्या अधिक मासामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते। तसेच 33 कोटी देव हे देखील असतात आणि त्यामुळेच या अधिक मासामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळं जावयाला वाण देताना देखील 33 या आकड्याच्या स्वरूपामध्ये दिलं जातं किंवा इतर जरी तुम्ही कोणतेही दानधर्म जर करत असाल तर ते देखील या 33 या आकड्याच्या स्वरूपामध्येच केलं जातं। आणि या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांची विशेष उपासना आराधना केली जाते। त्यांच्यासाठी ज्या काही वस्तू अर्पण केल्या जातात तर त्या देखील 33 या स्वरूपातच अर्पण केल्या जातात, म्हणूनच 33 या आकड्याला या अधिक मासामध्ये विशेष महत्त्व आहे। तर अशा प्रकारे आपण आज अधिक मास म्हणजेच हा धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होत आहे याविषयीची माहिती जाणून घेतली आहे। त्याचबरोबर अधिक मासामध्ये जावयाला विशेष महत्त्व आहे, जावयाचा मानपान केला जातो आणि त्यामध्ये जावयाला वाण दिलं जातं। आता ते वाण का दिलं जातं, त्यामागे काय कारण आहे, त्याचबरोबर वाण काय द्यायचं आहे, किती द्यायचं आहे आणि त्याचबरोबर 33 या आकड्याचं महत्त्व देखील यामध्ये जाणून घेतलेलं आहे। तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।